कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठला, तुमचा मोबाईल बंद झालाय, तुमची कार स्टार्ट होत नाही आणि साध्या वॉशिंग मशीनने सुद्धा काम करणं बंद केलंय. कारण या सर्वांचा मेंदू म्हणजे एक छोटीशी सेमीकंडक्टर चिप, ज्यावर चीनने निर्बंध घातल्यामुळे त्याचा पुरवठा कमी झालेला आहे. मित्रांनो, हे केवळ काल्पनिक नाही, तर हा एक सायलेंट वॉर आहे. पण भारताने याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. 31 मार्च 2026 ला गुजरातच्या सानंदमध्ये काय घडलं आणि भारत चीनला या शर्यतीत मागे कसं टाकणार, हे सर्व जाणून घेऊया आजच्या का, काय आणि कसंच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. यामुळे चीनचा पत्ता कट. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या छोट्या चिप्सवर आजवर चीनने मक्तेदारी गाजवली, तिथे आता मेड इन इंडियाचा शिक्का बसणार आहे. ही चिप नसेल तर तुमची लाखोंची कार एक लोखंडाचा डब्बा आहे. आजवर आपण या चिपसाठी चीन आणि तैवानकडे हात पसरले, पण आता चित्र बदलत आहे. आपण याचं आज पूर्ण पोस्टमॉर्टम करूया. सेमीकंडक्टर म्हणजे काय? सिलिका म्हणजेच वाळूपासून बनलेली ही छोटी वस्तू वीज वाहक आणि वीज रोधक यांच्यामधील सुवर्ण मध्य आहे. उदाहरण म्हणजे आपल्या शरीरात जसे मज्जासंस्था असते, तसंच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ही चिप आहे. ती ठरवते वीज कधी आणि कुठे पाठवायची. त्याचे काही प्रकार म्हणजे 65 नॅनोमीटर मोठ्या मोठ्या मशीनसाठी, 2 नॅनोमीटर छोट्या पण अतिशय प्रगत स्मार्टफोन साठी वापरली जाते. यात भारताची गरज आणि परिस्थिती जाणून घेऊ. जगातील 90% सेमीकंडक्टर चिप एकटा तैवान बनवतो. समजा जर तैवानवर हल्ला झाला तर जगाची पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. कोविडच्या अनुभवावरून आपल्याला समजून येईल की 2020 आणि 21 मध्ये चिप्सच्या कमतरतेमुळे कारची वेटिंग लिस्ट 2 वर्षाच्या वर गेली होती. भारत दरवर्षी 1.5 लाख कोटींच्या चिप्स आयात करतो. या चिप्स आपण स्वतः बनवल्या नाहीत तर आपली डिजिटल सुरक्षा धोक्यात येईल. भारत सरकारच्या सेमीकंडक्टर मिशन 2.0 मध्ये PLI स्कीम अंतर्गत सेमीकंडक्टर बनवण्यासाठी बजेटमध्ये 76,000 कोटींचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. आता सरकार फक्त चिप बनवणार नाही, तर चिप्सचे साहित्य, रॉ मटेरियल आणि मशिनरी सुद्धा भारतामध्ये बनवण्यावर भर देणार आहे आणि त्यासाठी 1,000 कोटींच्या वर खर्च करत आहे. टाटा आणि तैवानची PSMC मिळून 91,000 कोटींची फॅब उभारत आहेत. विशेष म्हणजे सानंदमध्ये कायनेस सेमिकॉनच्या प्लांटचे उद्घाटन झाले, जिथे प्रत्यक्षात चिप्स बनवायला सुरुवात होणार आहे. टाटा ग्रुपच्या धोलेरा प्लांटची प्रति महिना 50,000 चिप्स बनवण्याची क्षमता आहे, जे भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक मोठं पाऊल मानलं जाईल. टाटा फक्त गुजरातमध्येच नाही तर आसाममध्ये सुद्धा 27,000 कोटींचा पॅकेजिंग प्लांट बनवत आहे. येत्या काही वर्षात या एका क्षेत्रामुळे इंजिनियर्स, फॅक्टरी वर्कर्स आणि लॉजिस्टिक मिळून 10 लाखाच्या वर नोकऱ्या निर्माण होतील. हे सोपं तर नक्कीच नाही. यासाठी खूप जास्त आव्हानांचा सामना करावा लागेल, जसं की पाण्याची गरज. एका चिप प्लांटला दररोज करोडो लिटर अल्ट्रा प्युअर पाणी लागते. वीज 1 सेकंदही गेली तर करोडोंच्या चिप्स वाया जातात. चीन या गोष्टीमध्ये नक्कीच हस्तक्षेप करू शकतो. स्वस्त दरात चिप्स विकून भारतीय मार्केट पाडण्याचा त्यांचा डाव नक्कीच होऊ शकतो. भारताला येथे क्वालिटी आणि कॉस्ट या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील. 2030 पर्यंत भारताचं 110 अब्ज डॉलर्सचं सेमीकंडक्टर मार्केट बनण्याचं स्वप्न आहे. मित्रांनो, ही एक फॅक्टरी नाही तर भारताची दुसरी औद्योगिक क्रांती आहे. आपण सॉफ्टवेअर मध्ये जगाला जिंकले, आता हार्डवेअरची वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं, टाटांची ही चिप चीनला टक्कर देऊ शकेल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या का, काय आणि कसं या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.